जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस पाटलांची कार्यशाळा घेऊन कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। गाव पातळीवरील कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस पाटलांना प्रशिक्षण, पोलीस पाटलांनी कर्तव्य प्रभावीपणे बजावावे, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचे आवाहन, घटनांची माहिती वेळेत पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचविण्याबाबत पोलीस पाटलांना मार्गदर्शन। नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस पाटलांना कायदेविषयक ज्ञान, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची सविस्तर माहिती मिळावी, तसेच पोलीस आणि ग्रामस्तरावरील प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी व्हावा, यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस पाटलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली। गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची महत्त्वाची भूमिका असते। गावात घडणाऱ्या घटना, वाद किंवा गुन्ह्यांची माहिती वेळेत पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचविणे, तसेच कायदेशीर प्रक्रियेची माहिती ठेवून प्रभावीपणे कर्तव्य बजावणे, याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यशाळेत पोलीस पाटलांना विविध कायद्यांबाबत माहिती देण्यात आली असून, यामुळे पोलीस पाटील अधिक सक्षमपणे काम करतील आणि पोलीस दलाला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांची मोलाची मदत मिळेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी व्यक्त केला। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपल्याकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी त्यांना ऍक्च्युली पोलीस पाटलांची जबाबदारी काय आहे, पोलीस स्टेशनला त्यांनी कशा प्रकारे मदत केली पाहिजे आणि त्यांची भूमिका काय आहे, त्यांनी कसा समन्वय साधला पाहिजे पोलीस आणि रेव्हेन्यू या डिपार्टमेंटमध्ये, यासाठी जो ग्राम सुरक्षा अधिनियम आहे, महाराष्ट्र ग्राम सुरक्षा अधिनियम, त्याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन केलं गेलं। त्याचबरोबर आपले जिल्हा सरकारी वकील, अतिरिक्त सरकारी वकील आणि आपले लॉ कॉलेजचे प्राचार्य यांच्या मार्फतीने ही कायदेशीर बाबी त्यांना समजावून सांगण्यात आला, त्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि निश्चितपणे या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या पोलीस पाटील बांधवांना, भगिनींना रोजचं काम करताना होईल आणि पोलीस स्टेशनला त्या भरीव प्रकारची मदत त्या योजनेतून किंवा या प्रशिक्षणातून ते करू शकतील अशी अपेक्षा आहे।